चला मैदान खाली करा, विनंती आहे. सामन्याला सुरुवात ज्यावेळेस होणार त्यावेळेस आपण आवाज ऐकणार आहोत. आवाज डोंबिवली घारिवलीचा आमचे अतिशय जवळचे मित्र सन्माननीय रोशन धुळे सरांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. ही न्यूज आहे टॉस बॉक्समधून आणि आता आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जाते रोशन सरांकडे. तर तो गुलाबी पडदा आहे, पिंक कपडा जो आहे, पिंक कॉटन, त्याच्यावरती कोणीही भार देऊ नका ही विनंती आहे आयोजकांच्या वतीने. धन्यवाद. करायची रोशन संधे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. द व्हॉइस ऑफ डोंबिवली घारिवली आणि रोशनजी संधे सरांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. सामना असेल या दोन टीममध्ये. भाईजान 11 आणि मथुर फॅन्स साई चरण या दोन टीममध्ये हा सामना असेल. यानंतर वेदांत बॉईज आणि येणारा संघ या दोन टीममध्ये सामना असेल. चला मोहन सर, आपण सामना सुरू करूया. यस, स्टायलिश अंपायर आहेत, नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. मोहन सरांचा इशारा येतोय, ग्रीन सिग्नल. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा प्लेयर आहे आपण. पियुष आणि फलंदाज आहेत बाबू. 4 ओव्हरची मॅच आहे. एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचा आहे. बघा, ज्या संघाचा एक्स्ट्रा प्लेयर नसेल त्या संघाला 2 धावांची पॅनल्टी आहे. यस, मथुर फॅन्स क्लब साई चरण या टीमचा एक्स्ट्रा प्लेयर येतोय. चला भाईजान 11 या आपण. गोलंदाज आहेत
चिमा. यस, सामना आपण सुरू करूया. गेम ऑन, लेट्स प्ले. स्ट्रायकिंगला फलंदाज पियुष, नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज बाबू. सामना सुरू होतोय चौथा आजच्या रात्रीमधील. पहिला चेंडू आलाय व्हाईट बॉल आणि या अवांतर धावेने श्री गणेश होतीये. धावसंख्या आहे 1. प्रत्येक सामना 4 षटकांचा आहे. ड्राईव्ह करतायत, टॅप करतायत आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. मोहन सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. क्या बात आहे, लेट कटचा फटका. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन गेला आणि फक्त दिशा दिली, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा टॅप करतायत आणि पुन्हा एकदा मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. सम्राट चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आणि आता मात्र लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि पंचांनी दंडित केलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. आणि पुन्हा एकदा येतो हा व्हाईट बॉल. नक्कीच आपल्या व्यासपीठावरती भरपूर संख्येने प्रेक्षक आहेत आणि मान्यवर देखील उपस्थित आहेत. परंतु आता सामना सुरू झालेला आहे मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सचा, त्यामुळे सर्वांच्या हातामध्ये मोबाईल आहेत. ते देखील सामना पाहत आहेत. दोन्ही सामने पाहत आहेत. IPL देखील पाहत आहेत आणि सम्राट चषकाचा आनंद देखील घेत आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि पुणे ते टॅप करतायत. मिळते या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे या 2 टीममध्ये. मथुर फॅन्स क्लब साई चरण आणि सामना सुरू आहे भाईजान 11 या 2 टीममध्ये. चौथा सामना आहे आजच्या डे नाईट फॉर्मॅटमधील. क्या बात आहे, पुन्हा टॅप करतायत. क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करून मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल. 13 फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅचमध्ये. नीरज भोईर पुरस्कृत हा संघ आहे. पुन्हा एकदा टॅप करतायत आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14. गोलंदाज आहेत या दुसऱ्या षटकामध्ये शिवा येत आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज पियुष आहेत आणि सॉफ्ट हँडने क्रिकेट स्वीप करतायत. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 15 धावसंख्या आहे. 15. सुरुवात खूप चांगली केली आहे मथुर फॅन्स क्लब साई चरण या टीमने. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 16 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे. फ्लाइंग स्टार्ट केला आहे. स्वप्नवत सुरुवात केली आहे. जी सुरुवात अपेक्षित आहे कॅप्टनला ती सुरुवात झाली आहे. संघनायक बाबू आहेत. क्या बात आहे, वेल लेफ्ट आणि पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 17. प्रेक्षकांची अलोट गर्दी आहे. उद्या तर सुपर संडे आहे, ग्रँड फिनालेचा दिवस आहे आणि उद्या खुल्या गटातील एकूण 12 संघ इन ॲक्शनमध्ये असतील.
पुन्हा एकदा टॅप करतायत, त्याच्यावरती मिळतील एकूण या धावा 2. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. छोट्याशा जागेमध्ये जास्त आनंद देणारा खेळ कोणता असेल तर त्याचं नाव आहे अंडरम क्रिकेट. नक्कीच काका देखील सामन्याचा आनंद घेतात. प्रचंड प्रेम आहे क्रिकेटवरती. ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत. पहिल्या क्रमांकासाठी 6 फुटांची ट्रॉफी आहे. आणि पुन्हा एकदा ऑफ ब्रेक हा चेंडू आपण पाहिला. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो आहे व्हाईट बॉल. मोहन सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहू शकाल मनोज आहेत आणि थर्ड अंपायर मयूर आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 20 धावा. नक्कीच भाईजान आपलं स्वागत आहे. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला डीपमध्ये फिल्डर आहेत उपस्थित. त्याच्यावरती मिळते एक धाव. भाईजान 11 या टीमचे संघ मालक आहेत. भाईजान महाराष्ट्र पोलीस आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. प्रत्येक समालोचकावरती त्यांचं नेहमीच प्रेम राहिलेलं आहे. भाईजान आपलं देखील मनापासून आभार आणि स्वागत आहे. यावेळेस लाईन चुकीची आहे. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी होते. हातावरती नियंत्रण नाही आहे. दिशेपासून भरकटत आहेत. दिशा खराब तर दशा खराब होईल या मॅचमध्ये. 22. पुन्हा एकदा लाईन खराब आहे हे सांगत असताना पंचांची इच्छा नाही आहे कसरत करण्याची, परंतु त्यांना करावी लागते. धावसंख्या 23 आहे. 23. खराब गोलंदाजी होते भाईजान 11 या टीमच्या माध्यमातून. निसारबाई शेख यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. भाईजान स्वागत आहे. महाराष्ट्र पोलीस जवळून सामना एन्जॉय करतायत. क्या बात आहे. आणि यस फलंदाज होतोय बाद आणि बाबूला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन संघनायक बाद होतोय आणि लागतोय हा पहिला धक्का. मथुर फॅन्स क्लब फलंदाज टॉम ऑन स्ट्राईक. बॅटची कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि त्या डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 23 धावा. सुरुवात खूप चांगली केली आहे या मॅचमध्ये. मथुर फॅन्स क्लब साईचरण या टीमने डान्सिंग डाऊन द विकेट आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12.00च्या सरासरीने बनवल्यात या 24 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. आतिक या 3ऱ्या षटकामध्ये कॅप्टन आहेत. भाईजान 11 या टीमचे यशस्वी पुरस्कर्ते आहेत. निसारबाई शेख जे महाराष्ट्र पोलीस आहेत आणि त्यांच्याच मालकीचा हा संघ आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू आहे. खराब क्षेत्ररक्षण. जणू का या फटकेचे चटके लागले असतील. सीमा पार. हा येतोय चौकार.
बॅट्समनला सरप्राईज केलंय. येतो डॉट बॉल. धावसंख्या 29 आहे. पुन्हा एकदा टॅप करतायत. फटका चांगला आहे आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या आहे 31. 31 धावा. चांगली धावसंख्या बनवली आहे. प्रचंड मेहनत आहे. सम्राट मित्रमंडळ आयोजित सम्राट चषक 2025 पाहावं लागेल काय घडलं या चेंडूवरती. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. खराब गोलंदाजी होते भाईजान 11 या टीमच्या माध्यमातून. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या आहे 33. ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक. क्या बात आहे. जुबेर आहे ज्याने एका हातामध्ये हा चेंडू अडवलेला आहे. सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे जुबेर. सर्वोत्तम खेळाडू देखील आहे या टीमचा. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत आणि पुन्हा एकदा मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 35. 35 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे 3रं सुरू आहे. एक चेक पूर्ण करतायत गोलंदाज आतिक. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 35 या धावसंख्येवरती. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे मथुर फॅन्स क्लब साई चरण या टीमची 35. 35. आणि यस फलंदाज झालाय बाद. गब्बरने पहिल्या चेंडूवरती ही विकेट मिळवली आहे. व्हाईट बॉलचा इशारा. क्रिकेट स्पर्धा खेळताना कारण की अंडरम क्रिकेट आहे. अंडरम क्रिकेटचं एक भाईजान वेगळंच विश्व आहे. आपण पाहत असतो लाखाच्या स्पर्धा. यावर्षी तर वाय चषक 2.5 लाख रुपये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक होतं. वाय चषकमध्ये SP चषक आपण पाहतोय. प्रत्येक वर्षी संदेश पाटील जे विटाव्याचे आहेत ठाण्याचे त्यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक वर्षी स्पर्धा असते. अशा अनेक टुर्नामेंट आहेत मोठ्या मोठ्या. यावर्षी डोंबिवलीमध्ये तर प्रत्येक शनिवार रविवारी प्रत्येक हप्त्यामध्ये 50,000ची स्पर्धा व्हायची. विकेट हॅट्रिकसाठी निसारभाई शेख अर्थातच भाईजान यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. गब्बरसाठी ही सुवर्ण संधी आहे. ड्राईव्ह करताय. धावबाची संधी होती. गब्बरने या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. धावसंख्येला ब्रेक लावलाय. धावसंख्येला अंकुश लावलाय गब्बरने. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 37. मोठे फटके येत नाहीयेत या अंतिम षटकामध्ये. सुरुवात तर खूप चांगली केली आहे ती म्हणजेच मथुर फॅन्स क्लब साई चरण या टीमने. बॅकफुटला जाऊन टॅप करतायत. सॉफ्ट हँडने खेळतायत. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक सुरू आहे. या स्लोगोरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. काय घडतं ह्या चेंडूवरती आणि अनोखी शैली आपण पाहिली हा चेंडू हाताळण्याची गब्बरची. आणि हा येतोय व्हाईट बॉल. यस काहीतरी पंच देखील सूचना करतायत. आणि क्लीन बोल्ट. यस उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद.
4 चेंडू फेकलेत, अवघ्या 4 धावा खर्च करतोय गब्बर या षटकामध्ये. बघा व्हाईटला काउंट नाही ना, व्हाईटला काउंट नाहीये कारण की व्हाईट बॉल वरती ते टॉम बाद झाले होते. यस, त्यामुळे 2 चेंडू असतील. डान्सिंग डाऊन द विकेट क्षेत्ररक्षक जुबेर आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. इकॉनॉमिकल गोलंदाजी 1 टू गो. 40 धावा. गब्बरने गोलंदाजी खूप चांगली केली आहे. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. अवघ्या 5 धावेंचं षटक फेकलंय आणि या षटकामध्ये एकूण 3 फलंदाज देखील बाद केलेत गब्बरने आणि या मॅचमध्ये 4 फलंदाज बाद केलेले आहेत आणि या मॅचमध्ये कमबॅक करून दिलंय भाईजान 11 या टीमला. 24 चेंडू बनवायच्या धावा 41. असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या सम्राट चषकामध्ये भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन गेली 5 वर्ष आपण पाहिलं, यशस्वी आयोजन आणि 6व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय. या स्पर्धेचं विशेष आकर्षण जरी स्पर्धा नक्कीच पहिल्या क्रमांकासाठी रोख रक्कम 22,000 असतील, परंतु या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासाठी 6 फुटांची ट्रॉफी आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी सोन्याची अंगठी आहे. उत्कृष्ट फलंदाजसाठी बॅट आणि सायकल आहे. त्यानंतर बेस्ट बॉलरसाठी शूज देखील आहेत आणि बेस्ट फिल्डरसाठी टी शर्ट देखील आहेत. अशी भरघोस पारितोषिक असलेली स्पर्धा आपण पाहतोय. सम्राट चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आणि कालची रात्र सम्राट सीसीनेच गाजवली आहे आणि तो संघ दाखल झाला टॉप 3 मध्ये. त्यामुळे त्याने सांगितलंय इलाका भी हमारा और धमाका भी हमारा ही होगा. बघा आजची रात्र कोणता संघ गाजवतोय. हा 4था सामना सुरू आहे. चला वेदांत बॉईज आणि यापुढील सामना असणार आहे. क्या बात आहे. यस, निसारभाई शेख महाराष्ट्र पोलीस आहेत, तेवढंच चांगलं व्यक्तिमत्व देखील आहेत. खऱ्या अर्थाने सुप्रसिद्ध गायक, गीतकार, संगीतकार देखील आहेत आणि त्यांचा सॉन्ग देखील आपण ऐकणार आहोत डीजे मास्टरच्या माध्यमातून. खूप चांगला आवाज आहे आणि माणुसकीच्या दुनियेतील एक देव माणूस आणि दोस्तीच्या दुनियेतील एक दिलदार मित्र म्हणून निसारभाई शेख यांची ओळख आहे. आंबिवली संघ, यस आंबिवली आलेले आहेत का? आंबिवली आलेत का दादा? वेदांत बॉईज आपण बसून घ्यायचं आहे. आम्ही कॉल करू तेव्हा आपण टॉससाठी या. 41 धाव बनवायच्या आहेत. पहिल्या चेंडूने टॅप केलं होतं आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. स्ट्रायकिंगला फलंदाज आतिक आणि आदेश. यस, आदेशने सिंगल रोटेट केलेली आहे आणि या एका धावेने श्री गणेश होते. राकेश आहेत गोलंदाज. डान्सिंग डाऊन द विकेट, बॅटची कडा आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. भाईजान 11 या टीमला नक्कीच 41 धाव बनवायच्या आहेत.
खऱ्या अर्थाने आमच्या कॉम्बॉक्समध्ये आहेत समालोचकांवरती नेहमीच प्रेम त्यांचं राहिलेलं आहे. जेव्हा जेव्हा ते कोणत्याही स्पर्धेमध्ये येतात तेव्हा तेव्हा ते समालोचकांना भरपूर प्रेम देतात. व्हाईट बॉलचा इशारा येतो धावसंख्या आपण पाहू शकाल 3. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅचमध्ये. पुन्हा एकदा बॅटची कडा लागते. बिग हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच सुरू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत परंतु मिळते एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 4 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे. अतिक आणि डेलिब्रेट कोणती ॲक्शन नव्हती या चेंडूवरती आणि येतो हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 4 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. आणि यस पाहावं लागेल असं वाटलं की फलंदाज बाद होईल परंतु किस्मत भी बहादूर का साथ देतीये. नशिबाने साथ दिली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 6. यस डीजे. निसारभाई शेख यांचा आवाज आपण ऐकला. टाळ्या वाजवून द्या भाईजानसाठी. आणि डीजे मास्टरला विनंती असेल पूर्ण सॉन्ग प्ले करा तुम्ही. होईल जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा हे पूर्ण सॉन्ग प्ले करायचं आहे. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक टॉम थोडेसे फंबल झाले आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. येतो डॉट बॉल. गोलंदाज पियुष आहेत. अष्टपैलू खेळाडू आहे पियुष. थोडासा संघ अडचणीमध्ये सापडला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. विकेटचं पतन आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला धक्का. आदेश बॅक टू द पविलियन. एक यांनी हे लिहिलेलं गाणं आहे. पुन्हा एकदा येतोय व्हाईट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल 8. सिंगल डबलच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आणि पुन्हा एकदा मिळतील या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 9 धाव धावफलकावरती आहेत. सुरुवात थोडीशी संत आणि सावध केली आहे कारण की 41 धावा बनवायच्या आहेत. भाईजानने ATM ऑन केलेला आहे. आज शनिवार आहेत. आता मात्र बँका देखील बंद आहेत परंतु ATM सुरू आहेत. सलगच्या 3 चौकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. भाईजान 11 या टीमला ही सुवर्ण संधी आहे. जुबेर परफेक्ट यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर. भन्नाट वेग आहे. आलाय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खोपोली शहराचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय संतोषजी वाघमारे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. संतोष वाघमारे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये सम्राट चषकाचं हे दमदार आयोजन नियोजन आपण पाहतोय सम्राट मित्रमंडळ यांच्या माध्यमातून.
आणि पुन्हा एकदा येत्या डॉट बॉल पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल 9-32 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. समीकरण कठीण होत चाललंय या मॅच मध्ये, कारण की भाईजान 11 या संघाने सुरुवात थोडीशी खराब केली आहे. 41 धावांचा पाठलाग करायचा होता. 2 षटकांमध्ये अवघ्या 10 बनवल्यात. अजून 31 ची गरज आहे. चला 31 ची गरज आहे. आणि पुन्हा एकदा येतो हा व्हाईट बॉल. 9 धावा धावफलकावरती आहेत आणि 1 धाव ऍड करूया. 10 धावा जिंकण्यासाठी अजूनही 31 ची गरज आहे या मॅच मध्ये. टॅप करतायत. पुन्हा एकदा मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. प्रत्येक चेंडूवरती चौकारच मारावा लागेल. नक्कीच विनंती असेल, जेव्हा व्यासपीठावरती आमचे मान्यवर येतात तेव्हा जे आमचे काही आयोजन समितीतील मुलं आहेत त्यांना विनंती असेल आपण त्यांना बसण्यासाठी जागा द्यायची आहे. क्या बात आहे. टॉमने अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं आहे. स्वतःला स्ट्रेच केलं होतं आणि हा चौकार वाचवला आहे आपल्या टीमसाठी. चांगली फिल्डिंग. ज्या चुका केल्या होत्या मथुर फॅन्स क्लब साईचरण या टीमने. कॅमेरामनच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल आपण बाजूला व्हायचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 12. जिंकण्यासाठी 29 ची गरज आहे या मॅच मध्ये. आणि खराब क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. धावसंख्या आहे 16. 25 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हे 3 चेंडू फार महत्त्वाचे असतील. पुन्हा एकदा टॉम आहेत डीपमध्ये. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. 8 चेंडू आणि 25 ची गरज सामना जिंकण्यासाठी. डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा टॉम आहेत. धावबाची संधी. विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद. आतिक बॅक टू द पवेलियन. पण पाहिला आणि पुन्हा एकदा फलंदाज झालाय बाद. आदित्य बॅक टू द पवेलियन. सचिन फाळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण संतोष वाघमारे साहेबांचा इथे सन्मान करूया. टॅप करतात त्याच्यावरती मिळतील एकूण या धावा 2. अंतिम षटक सुरू आहे. अक्षयचं एकतर्फी सामना सुरू आहे. या मॅचवरती मथुर फॅन्स क्लब साईचरण या टीमने मजबूत पकड निर्माण केली आहे. कॉट बँचची अपील उचलून धरली पंचांनी. फलंदाज झालाय बाद. आदरणीय संतोष वाघमारे साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय. खोपोली शहराचे सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवक आणि त्यांचा इथे आपण करतोय विशेष सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती.
त्यांची मांदियाळी आपण पाहणार आहोत. आपल्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येणार आहेत. आदरणीय प्रवीण भाऊ राऊत असतील, शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून साहेबांची ओळख आहे. शिवसेना उपशहर प्रमुख आणि बहुजन युवा नेतृत्व ठाणे आणि रायगड जिल्हा. त्यानंतर आदरणीय रमेश शेठ सोळशी साहेब आणि त्यानंतर महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आणि ठाणे रायगड जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आकाश शेठ राऊत साहेबांनी आत्ताच त्यांच्या दावणीला आपण पाहू शकाल. MP किंग नक्कीच डोंगरिया आणि चिमटा 12-13 नक्कीच आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आता 2 ते 3 महिने शिल्लक आहेत या बिंजोडच्या नक्की